कसली मस्त जागा आहे ना ही. मला पण अशा जागा खूप आवडतात. किती शांत वाटतं इथं. नाहीतर मग बाकी ठिकाणी तर आपली किचकिच गर्दी आहेत की, हो ना. काय झालं सर? तुम्ही रागवलात का माझ्यावर? अहो सर, मी फक्त मस्करी करत होते. मी गंमत करत होते तुमची, है ना. मी ह्याच्या पुढे असं करणार नाही. मी खरंच सांगते. तू थँक यू. काय म्हणालात? थँक्यू राणी. मला खरंच तुला कधीपासून थँक्यू म्हणायचं होतं, पण अगं जमतच नव्हतं. पण आज मी खूप सारी हिंमत एकवटून तुला थँक्यू म्हणायचं ठरवलंय. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आणि यू हॅव नो आयडिया तू काय काय केलंस माझ्यासाठी. अजूनही करतेस. स्वतःचा जीव धोक्यात घालून तू माझा जीव वाचवलायस. आज आज तुझ्यामुळे मी माझ्या पायांवर उभा आहे राणी. तू व्हीलचेअर सोडली नसतेस ना, मला कॉन्फिडन्सच मिळाला नसता. आणि खरंच थँक्यू 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 सो मच. काय झालं? तू रडतीयस ना. राणी, मला तुला फक्त थँक्यू म्हणायचं होतं. आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू. तुला काय झालं? मला अगं आपण इथे आलो, इथे उभे राहिलो आणि मला जस्ट वाटलं म्हणून. तू ऐक ना, रडू नकोस ना, प्लीज प्लीज प्लीज. अगं राणी, मला खरंच कळत नाही का, मुली रडत असतील तेव्हा काय करायचं असतं. अरे देवा, मी तर थँक्स म्हणणार होतो. हे काय झालं? ही तर रडायलाच लागली. राणी ऐक ना, हे बघ माझ्याकडे बघ. मी वाईट आहे, मी मूर्ख आहे, मी नालायक आहे. मी खूप चुकीचा वागलो तुझ्याशी. तू एक काम कर, तू मला शिक्षा दे. मी काय करू सांग? मी काय करू? हा, मी सिटअप्स करतो. हा, हे बघ 1, हे बघ 2, 3. अगं राणी रडू नकोस ना प्लीज. मला हे सांग की मी काय करू म्हणजे तू रडायची थांबशील. हा सांग. मी काय करू? एक मिनिट, इथेच थांबा, मी आलो. मुलांना ऐका ना, तुमच्याकडे जे फुगे आहेत ते द्या ना मला, प्लीज 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 प्लीज. अरे दादा, मी तुम्हाला त्याच्या बदल्यात खूप साऱ्या चॉकलेट्स देईन. हा, ओके डन. थँक्यू. हे घे राणी, फुगे घे, पण प्लीज रडू नकोस. आता काय झालं हसायला? राणी, काय चाललंय तुझं? आता मी हसू नको तर काय करू? असं मुलगी काय रडल्यावर तिला फुगे देतात का? मला काय माहित काय देतात. मी काय लहान आहे का मला फुगे द्यायला? हे बघ, माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. मला दिसले फुगे म्हणून मी आणले. आता हे फुगे आवडले नाहीत म्हणून परत रडू नकोस प्लीज. एक तर सिरियसली मला कळत नाही, समोरची व्यक्ती रडत असेल तर काय करायला पाहिजे. आता हे फुगे आवडले नसतील तर सांग, मी देऊन येतो त्यांना परत. नाही थांबा, मला आवडले फुगे. मी घेऊन जाणार आहे माझ्यासोबत. किती मोठ्या मनाचे आहेत सर. मला थँक्यू म्हणाले. चला सर, येते आम्ही. बाय.
राणी हा माझ्याकडे वेळ आहे अजून. कसा? अहो घरचे सगळे वाट बघत असतील ना. हो नाही म्हणजे इट्स ओके. तू तू बोल ना. काय बोलायचं? काही. अहो मला काय बोलायला, मी तर बोलत नसेल. पण काय आहे, मला असं वाटतं की तुम्ही आता घरी जाऊन आहे ना आराम केला पाहिजे. तुम्हाला आरामाची गरज आहे. हा जा तुम्ही, मी पण निघते. चला. राणी काय झालं? काय राहिलं का? बोलायचं राहिलं. पण आता हेच की आपण जे काम करायला गेलेलो ते तर झालंच नाही. मग आता आपण कसं पुढे? सर ठरलं तर आपलं की आपण हे सगळं उद्या ठरवायचंय. हो ना? अरे हो विसरलोच मी. असं कसं विसरताय तुम्ही सगळं? जाऊ द्या, निघू का मी आता? हो. हा जा. राणी हा तू जाशील की येऊ तुला सोडायला तिथे? घरापर्यंत? हो. सर तुम्ही काय सगळंच विसरलात की काय? अहो आपलंच ठरलंय ना की आपण दोघं भेटतोय हे कोणाला कळायला नाही पाहिजे. मग अरे हो खरंय की. चला निघू मी आता. हो राणी आय मीन आता काय? ऍक्च्युली आजची तुझी जी आयडिया होती ना, माइंड ब्लोइंग, सुपर, खूप छान होती. तेच सांगायचं होतं मला. पण काय उपयोग नाही झाला ना. जाऊ द्या, आता नवीन काहीतरी विचार करावा लागेल है ना. हो करूया ना. तू ते बघ, तू वाईट वाटून घेऊ नकोस. अहो नाही, मी नाही वाईट वाटून घेत. ठीक आहे जा आता तुम्ही. राणी मी गाडीची चावी तुझ्याकडे दिली आहे का? माझ्याकडे कशी द्याल तुम्ही गाडीची चावी? तुमच्याकडेच असेल बघा नीट, नाही तर गाडीतच ठेवली असेल ना. हो करेक्ट. गाडीची चावी तर गाडीलाच असणार ना. करेक्ट. चला येते मी आता. हो. अजून काही राहिलंय का? नाही अजून काही नाही. मग जाऊ मी नक्की. हो हो चला बाय. मी ऍक्च्युली ते मी बर शांत व्हा, घाबरू नका. गोट्याला सगळं माहिती. गोट्या गप. हा म्हणजे चोरी तुम्ही करणार आणि गप्पा आम्हाला म्हणणार होय. ऐका आता, काय काय चोरी केली रे आम्ही? हा हे जे तुमचं लपून छपून चाललंय ना गुटरगु, म्हणजे चक्क आमचे इंदिरा सर म्हणजे कडू कारलं. गोट्या तू ना ए मारू नको राणी. अगं चांगलं चालतंय म्हणजे. सर मी आले बर का. गोट्या खूप आगाव झाल्या बर का. किती बोलतात, फटके खाता असतं माझे. कुठे गेला इंद्रा? इथे त्याची आई काळजी करते ह्याची त्याला जाणीव नाहीये. हो ना, त्यात एकटे गेलेत भाऊजी. आत्ता कुठे त्यांना बरं वाटायला लागलंय आणि पुन्हा काय झालं तर काय करणार आपण? मला तर खूप भीती वाटते आई. उर्मिला काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. किती वेळ झालं भाऊजी गेलेत, अजून आले नाही. काळजी हे काय आले भाऊजी? अरे इंद्र कुठे होतास तू? अबा मी ते काय ते मी काय विचारतात ते? कुठे गेला होतास तू? मी कुठेच नाही. कुठे नाही? तुला काय चाललंय तुझं? तू विसरलायस का तुला सांगायचं नाहीये? नाही आई, असं काही नाही आहे. अरे मग सांगत का नाहीयेस? मी कामासाठीच गेलो होतो आई. तेच विचारतोय ना, कसलं काम?
अहो तो म्हणतोय ना कामाकरता गेला होतो म्हणून. अहो हो ना, मग कसलं काम सांगायला काय हरकत आहे? अगं तो जस्ट आला ना, त्याला फ्रेश तरी होऊ दे. त्याच्याकडे बघून अजिबात वाटत नाही की त्याला फ्रेश व्हायची गरज आहे. आता काय सांगू यांना, चांगलाच अडकलोय मी. काय बाबा तुझं पण तिकडे बडबड कर. या आरतीचं बावळी पाहिजे तुमच्या, आहे का नाही? हा काही भानबीन आहे का नाही ग? लवय काय आपण करतोय काय? दिवसभर कुठे उंडरत बसली होतीस? तुझं जर सासरचं कोण न्यायला आलं असतं तर काय वाटलं असतं त्याला? हा जावई बापूला काय वाटेल? अगं आता काही लहान आहेस का तू? हा लग्न झालंय तुझं, कुठे फिरत होतीस दिवसभर? वर बघ आधी, काय विचारते मी? कुठे गेली होतीस दिवसभर? सांग की बाबा, काय विचारते मावशी? कुठं होतेस दिवसभर तू? हा कुठे गेली होतीस ग तू? हा सांगून का नाही गेलीस? खरं खरं सांग, कुणाला भेटायला गेली होतीस? जावई बापूंना कळलं तर काय वाटेल त्यांना? हा आणि तुझ्या घरच्यांना कळलं तर काय विचार करतील ते? इंदिरा, तू बोलत का नाहीयेस? इंदिरा, तुझ्या आईला ना जरा सुद्धा धीर नाही. सगळ्यांना सांगून टाक कुठे गेला होतास तू. हो ना, तू फॅक्टरीत पण आला नाहीस. आपल्या मीटिंग्स लाईन अप होत्या इंदिरा. मी त्या हँडल केल्या म्हणा, पण तू आलाच नाहीस. आणि ह्या कपड्यांमध्ये ऍक्च्युली मी ते जरा बाहेरच्या कामांना. दादू तू नक्की कामाला गेला होतास ना? अरे हो सांग ना तसं. एक मिनिट. नाही म्हणजे तू असा गडबडतोयस जसा काय तू डेटवर गेला होतास. हे नाही नाही, असं काही नाहीये. हो का? मग तू एवढं ब्लश का करतोयस? असं काही नाहीये म्हटलं ना मी एकदा. मग असं कोणाला भेटायला गेला होता की आम्हाला सांगू शकत नाहीत तुम्ही? इंदिराची गाडी इथे काय करते? हो ना, इनफॅक्ट तुझी गाडी एका टपरीवरती पाहिली होती गजा कोरड्याने. तू तिथे काय करत होतास? नाही म्हणजे तू तिथे गाडी लावून कुठे गेला होतास की? राणे काय सांगणारच का नाही तू? चहा पीत बसलो आणि वेळ झाला बघ. आता ते मैत्रिणीला भेटायला गेले होते ना, मग खूप दिवसांनी भेटले तर खूप गप्पा रंगल्या. मग वेळ कसा गेला कळलंच नाही. जरा असले कसल्या गप्पा मारत होतीस मैत्रिणी बरोबर? काही याचं भान बी राहिलं नाही तुला? मग काय झालं ते एक आजोबा भेटले. मग त्या आजोबांशी बोलत बसले. लई चांगला माणूस होता बघ. अगं एका भांडणाऱ्या जोडप्याला समजवत होते ते आजोबा. इतकं प्रेमाने बोलत होते ना. आता यावर मी काय बोलणार? आमचा संसार आमच्या मालकीणबाईमुळे सुखाचा चाललाय. संसारात मैत्री असणे गरजेचं आहे. अगदी मोजकं बोलत होते आजोबा, पण इतकं महत्वाचं होतं ना. घरचे काय म्हणतील ह्याचा तरी विचार करायचाच ना. ती तुम्ही कुठला विषय कुठे देताय? उगाच टाळू नका. अहो तो काही सांगतोय का? काही विशेष नाहीये काही. जस्ट बाहेर गेलो होतो. इतके दिवस घरी बसून कंटाळा आला होता मला.
सो आय थॉट बाहेर जाईन, थोड्या मोकळ्या हवेत जाईन तर थोडं रिलॅक्स फील करेन, एवढंच. अच्छा, म्हणजे गाडीतून फिरायला गेलो होतस तिथे? हो, छान आहे ती जागा. पावसात थोडं बेटर फील होतं. फॉग वगैरे असतं, सो रिलॅक्स फील होता. गाडी लावून चालत गेलो होतास? चहा प्यायला गेलो होतो टपरीला. हो. म्हणून उशीर झाला. इतक्या प्रेमळ होत्या ना त्या आजी, म्हणजे काय सांगू तुम्हाला. म्हणजे गोड बोलत आजींनी अगदी लाईफ लेसन दिला त्यांना, अगदी सहज. संसार दोघाचा आहे की नाही. एक जर तापला तर दुसऱ्याने डोक्यावर बर्फ ठेवायचा. दोघांनी जर हातात विस्तव घेतला तर कसं चालायचं. मला तर असं वाटत होतं की मी त्यांनाच ऐकत बसू तिकडे. म्हणजे तू आजचा दिवस त्या म्हातारा आजी बरोबर होतास? काय करत होती इंद्रा? कशाला उगाच रस्त्यावरच्या लोकांशी बोलायचं रे? असं काय वाईट केलं त्यानं? पण गरजच काय त्याची? हे असे लोक असतात ना, पैसे उकळण्यासाठी काहीही करू शकतात आणि मोठ्या घरची मुलं त्यांना लगेच ओळखता येतात. सो मी तर म्हणतो आपण सगळ्यांनी एकदा तिथे फिरायला जाऊया. आता मला भूक लागली, आपण जेवूयात का? ठीक आहे, चला फाडायला घ्या. चला. इंद्रा असा का जाईल फिरायला? यांना सगळ्यांना गुंडाळलंय, पण मला नाही गुंडाळू शकणार. इंद्रा नक्कीच काहीतरी लपवतोय. अगं, किती मोठ्या घरची सून आहेस तू. आता लगीन झालंय तुझं आणि असं म्हाताऱ्या माणसावर फिरणं शोभतंय का तुला? हा, कसं वाटतंय ती? पण म्हातारा हँडसम होता. हा, काय म्हणलीस? हा, अगं आई, पण आता ते आजोबा होते ना, एवढे म्हातारे होते. हा, त्यांच्याबद्दल कोणी कशाला काय बोलेल, है की नाही? तू पण नाही काहीही बोलतेस बर का. कसं समजावू या पोरगीला ना, मला कळणं झालंय. चांगली शेंडी लावली भावना मावशीला. काय लपवतोस तू इंद्रा? या टपरीवरती तुझी गाडी होती, पण तू नव्हतास. कुठे होतास तू? का गंडवतोय सगळ्यांना? काहीतरी सुरू आहे नक्की. मी शोधून काढणार. विक्रांत, तू काय ठरवलंयस? काय करणार आहेस? का नुसता विचार करत बसणार आहेस? अरे बोल ना. आधी त्या कटखरचं तोंड बंद करायला हवं. त्याचं तोंड बंद नाही केलं तर आपलं भांड उघडं पाडेल तो सगळ्यांसमोर. त्याला जर का पैसे नाही दिले तर आपली गोची करेल तो. त्याचा आवाज वाढायला लागलाय. पैसे द्यायला गेले नाही तर पैसे का देत नाही असं विचारतो. तिथे पण घोळ घातलास का तू? तुला एक काम धड जमत नाही. तू त्याचं ऐकून घेतलंस, नाहीतरी तुला दुसरं येतच काय? तिकडे त्या फॅक्टरीमध्ये इंद्राचं ऐकतोस आणि घरामध्ये त्या आबाचं आणि मालतीचं ऐकतो. सगळ्यांचं फक्त ऐकून घेता येतं तुला. ए, जास्त बोलू नकोस. माझ्या डोक्याला काय टेन्शन कमी आहेत का? तुला बोलायला काय जात आहे? सगळे एफर्ट्स मी एकटाच घेतोय. शांत हो, चिडू नकोस. शांत हो. आता माझे हात दगडा खाली आहेत ना, म्हणून काटकरचं ऐकून घेत आहे. पण त्यालाही दाखवेन मी काय चीज येते. आणि इंद्राला तर मी सोडणारच नाहीये. तू शांत हो. आपण सगळं काही विचार करून करूयात ना. शांत हो तू. इंद्राला तर जिवंत राहून चालणार नाही. त्या राणीला आपण हाकलवून लावलंय ना. आता इंद्राचाही बंदोबस्त व्हायला हवा. हो, पण तू शांत हो ना.
आधी त्या काटकरचा बंदोबस्त करतो. मी स्वतः जाऊन त्याची वाट लावतो. मला खरंच तुला कधीपासून थँक्यू म्हणायचं होतं, पण अगं जमतच नव्हतं. आणि खरंच थँक्यू थँक्यू सो मच. मी वाईट आहे, मी मूर्ख आहे, मी नालायक आहे. 1 हे बघ 2 3 हे घे राणी, फुगे घे, पण प्लीज रडू नकोस. राणी आपण पुन्हा कधी भेटतो असं झालंय मला. पुढे परत भेटण्यासाठी काहीतरी कारण शोधायला हवं.